नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 28 मार्च 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची दशमी आहे. नक्षत्र पुष्य आहे. योग सुकर्म आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो गरा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे. आजच्या दिवसाचा जो बुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 6:24 ते 7:56 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:08 ते 12:56 असणार आहे. कुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:28 ते 11 वाजेपर्यंत आणि यमगंड काळ दुपारी 2:04 ते 3:36 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कर्क राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र रवी बरोबर त्रिकोणी योग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या चतुर्थ सणात चंद्राचं भ्रमण आहे. वेळातील रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणी योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. घरातील व्यक्तींबरोबर बाहेर फिरत जाण्याचा योग सुद्धा संभवतो. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी हाती घेऊ शकता. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या तृतीय सणात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातील रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणी योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा दिवस थोडा धावपळीचा धकाधकीचा दिसून येईल. मनात बऱ्याच प्रकाराचे विचार येऊ शकतील. थोडंफार अस्थिरता जाणवू शकेल. मात्र कामं तुमची मार्गी लागू शकतील. काही महत्त्वपूर्ण लाभ सुद्धा तुम्हाला मिळू शकतील. मित्र परिवारावर भेटीगाठी होतील. त्यांच्यावर बाहेर फिरत जाण्याचा योग संभवतो. दिवसाचा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणी योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्यासंबंधी काही चांगले लाभ मिळू शकतील. कार्यक्षेत्र संदर्भातले महत्त्वपूर्ण गुंतवणुकीच्या संदर्भातले सुद्धा काही संधी तुम्हाला मिळू शकतील. मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कमच्या बाबतीमध्ये काही उत्तम ऑपॉर्च्युनिटी सुद्धा मिळतील. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणी योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. मनामध्ये थोडे विचार राहतील. फिरणं वगैरे जास्त महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. भाग्याची एक उत्तम साथ सुद्धा तुम्हाला लागेल. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक व्यक्ती असाल तर संबंधित काही चांगले धार्मिक आध्यात्मिक अनुभव सुद्धा मिळू शकतील. हाती घेतलेली कामं मार्गी लागू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणी योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी थोडीशी धावपळ वगैरे जास्त होईल. विनाकारण थोडी मेहनत झाल्यासारखी वाटेल. परंतु काळजी करू नका. स्वतःला दूषण देऊ नका. थोडंसं मनावरती ताबा ठेवणं गरजेचं राहील. भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय घेऊ शकता. मात्र काही अनपेक्षित लाभ वगैरे मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल.
यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या लाभ सणा चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणी करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकते. मित्र परिवारावर भेटीगाठी होतील. त्यांच्याकडून तुम्हाला काही चांगले सल्ले मिळू शकतील. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुद्धा सुमधुर राहतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणी करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संबंधी काही महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडू शकते की ज्या भविष्यात तुमच्यासाठी लाभदायी ठरू शकते. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामंसुद्धा तुम्ही मार्गी लावाल. जर तुम्ही सामाजिक व्यक्ती असाल तर त्यासंबंधी काही चांगले अनुभवसुद्धा तुम्हाला मिळू शकतील. मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कमच्या संदर्भातली काही कामं तुमची मार्गी लागू शकतो. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असंच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या भाग्यस्थानी चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणी करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती सहजपणे मार्गी लागू शकाल. कामाचा ओरखसुद्धा दांडगा राहील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. याचप्रमाणे जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर त्यासंबंधी काही धार्मिक आध्यात्मिक अनुभवसुद्धा तुम्हाला मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या अष्टम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणी करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. याचप्रमाणे घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. काही छोटे मोठे अनपेक्षित लाभ आजच्या दिवशी मिळू शकते. दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणी करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जे तुमचे वैवाहिक जोडीदार आहेत त्यांच्यावर जे नातेसंबंध सुधारतील. तुमचा मूडसुद्धा खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल. वैवाहिक जोडीदारावर बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ शकता. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार अशा प्रकारचे कामंसुद्धा तुम्ही हाती घेऊ शकता. ते मार्गी लागताना सुद्धा दिसून येते. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणी करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले छोटे मोठे त्रास डोकं वर करू शकतील. काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकतील. काही महत्त्वपूर्ण गुंतवणुकासुद्धा होऊ शकतील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्यासंबंधी काही कामं तुमची मार्गी लागू शकते. दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणी करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती सहजपणे हातावेगळे करू शकाल. कामाचा उरकसुद्धा दांडगा राहील. नशिबाची साथ उत्तम प्रकारे लाभेल. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ मिळू शकतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरीसुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर तत्संबंधी काही चांगले धार्मिक आध्यात्मिक अनुभव आजच्या दिवशी मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 28 मार्च 2026 करताचा संपूर्ण राशीफळ.
धन्यवाद.